हॅलो, श्री स्वामी समर्थ. कसे आहेत तुम्ही सगळे? मस्त आहेत ना? तर मस्तच राहा. तर लग्न तुळशीचं होऊन आज कमीत कमी 5-6 दिवस झाला असेल, पण आज व्हिडिओ येते तुम्हाला कारण तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की जेव्हा मी मांडव्यात येईल ना, तर तेव्हा मला व्हिडिओ एडिट करायला टाईमच भेटत नाही जास्त करून. त्यामुळे थोडे व्हिडिओ उशिरा येत आहेत माझे. त्याबद्दल खरंच त्या व्हिडिओमध्ये पण मी सॉरी बोलली आणि आता पण सॉरी बोलते. तर असो, आता जाऊ द्या. जसे व्हिडिओ मला एडिट करायला टाईम भेटेल तसे मी व्हिडिओ पाठवणार आहे. तर चला, इथं आपल्या तुळशीच्या लग्नाची तयारी चालू आहे माझी. तर लातूरला ना तुळशीचं लग्न जेव्हा असतं ना, तर तेव्हा हे बघा असं पाकिट भेटतं. त्यात 2 बांगड्या, आपलं पोळपाट, बेलणं आणि काळे मणी असतात थोडेसे, आणि आरसा आणि कंगवा, आणि ते चौकोन मला वाटते पाट आहे. तर हे असं तुळशीचं सामान भेटतं. मी जेव्हा लातूरला गेले होते तेव्हा तिथून आणलं होतं. 10 रुपयाला पाकिट भेटतं. हे आमच्या मांडव्यात असं पाकिट नाही भेटत, त्यामुळे. तर बघा, इथं सगळी तयारी करून ठेवली आहे. सगळी तयारी झाली आहे. इथं जे फराळीचं ह्या वेळेस मला काही करणं झालं नाही. जे डब्यात होतं तेच फराळाचं थोडं थोडं ठेवले. आणि म्हणलं आता काहीतरी ताजं करावंच लागतं तुळशीचं लग्न म्हणल्यावर. कारण आपलं लग्न जेव्हा असतं तर तेव्हा आपल्या लग्नामध्ये तर बरंच काही स्वयंपाक बनवलेला असतो, पण तेवढं काय आपल्याला घरी नाही बनवणं होत. पण मी फराळाचं काहीतरी करत असते. करंजा, लाडू म्हणा, चिवडा काहीतरी करत असते. तर ह्या वर्षी मला काहीच करणं झालं नाही. लातूरला 8 दिवस राहिल्यामुळे मला काहीच जमलं नाही करायला. म्हणलं जाऊ द्या, तुपातला शिरा तरी करू. कारण जेव्हा अक्कलकोटला गेले होते ना, तेव्हा तिथला खरंच शिरा खूप खूप छान होता. मला तर खूप आवडला होता. तसाच करायचा. हॅलो, श्री स्वामी समर्थ. कसे आहेत तुम्ही सगळे? मस्त आहेत ना? तर मस्तच राहा. तर चला, आपल्या नवीन एका व्हिडिओला सुरुवात झाली आहे. तर आज मांडव्यातला हा पहिला व्हिडिओ आहे. एक व्हिडिओ टाकला आहे मी, पण तो वाटाणीच आहे. म्हणजे लातूरून मांडव्याला येतानाचाच व्हिडिओ आहे फक्त. तिथं आल्यापासून हा पहिलाच व्हिडिओ आहे. आज लावायचं आहे आम्हाला तुळशीचं लग्न. आज आम्हाला तुळशीचं लग्न लावायचं आहे. त्यामुळे म्हणलं की चला, आता हा पहिला व्हिडिओ, कारण कंप्लीट 8 ते 10 दिवस झाला असं तुम्हाला तिकडलेच व्हिडिओ येत आहेत लातूरचेच आतापर्यंत. तर तुम्ही एन्जॉय केले असतील व्हिडिओ, कारण लातूरचे व्हिडिओ खरंच छान झालेत. मला पण आवडले, तसंच तुम्हाला पण आवडले असतील. आता प्रत्येकाची म्हणजे चॉईस जी आहे प्रत्येकाची वेगवेगळी असते. त्यामुळे असं आता कोणाला आवडलेत नाही आवडलेत आता काय मी तर नाही सांगू शकत. पण आता हा पहिला व्हिडिओ आहे इथला मांडव्यातला, एवढ्या दिवसातला. तर तुळशीचं लग्न लावलं नव्हतं, कारण 8 दिवस झालं मी तिकडे राहिले होते. आल्यावर पण 2-4 दिवस असे तसेच गेले. पौर्णिमेला लावू म्हणून नाही लावलं. तर म्हणलं चला, फायनली आज लावायला चालू आहे तुळशीचं लग्न आमचं. आम्ही कसं लावतोय, काय लावतोय, आता फायनली आम्हाला तुळशीला साडी नेसवायची होती. पण आमच्या तुळशीला साडी वगैरे काही नेसवता येत नाही, कारण आमची तुळस जी आहे ना अशी एकदम कोपऱ्याला बांधलेली आहे, म्हणजे भिंतीलाच खिटून आहे. त्यामुळे आम्हाला तुळशीला काय म्हणते त्याला, साडी नेसवता येत नाही. त्यामुळे मी फक्त घुंगट टाकते अंगावर तिच्या, आणि हार वगैरे. आणि आज फुलं पण नाही भेटले, काहीच फुलं भेटले नाही, कारण सकाळी उठायला उशीर झाला. लवकर उठले ना तर कुठं पण फुलं भेटतात, पण उशिरा उठल्यावर कोण ठेवणार आहे बायका, कारण प्रत्येकाला फुलं लागतात प्रत्येकाच्या देवाला. त्यामुळे मग फुलं नाही भेटले. म्हणलं जाऊ द्या. तरी पण समोर म्हणजे शेजारच्या ताई आहेत एक, तर त्यांच्यात 12 महिने फुलं असतात, म्हणजे ती हार व्हायचे, जे लाल कलरचे काय नाव आहे त्याचं मला माहीत नाही. जाऊ द्या, जे असेल त्या फुलाचं नाव. तर ती आणली छोटी छोटी फुलं. तर त्याचाच आपल्या तुळशीला म्हणून गजरा ओवलायचं म्हणून मागाशी. मला चला जाऊ द्या, आता जे आहे ते ॲडजस्ट करू आहे तेवढ्यातच. कारण पौर्णिमा झाल्यावर पण पुन्हा तुळशीचं लग्न लावत नाही. ते लातूरला तर लावत नाही. तिथे काकू तर म्हणतात की लावतात लग्न, म्हणजे कोणत्या दिवसापर्यंत लावतात म्हणजे काकू. हे बघा, मी ते पण विसरले, मात्र असलंच होते. काल काय बोलले तर आज माझ्या लक्षात राहत नाही. आमच्यात तर मला एवढं राग करत नाही की लक्षात कसं राहत नाही एवढं. असं आता जाऊ द्या. पण काकू म्हणल्या की पौर्णिमा झाल्यावर पण लग्न लावतात म्हणून इकडं मांडव्याला. पण कोण लावते नाही तर मला पण नाही माहिती, पण काकू म्हणल्या म्हणून म्हणलं जाऊ द्या, कवा का लावणं होईना, जाऊ द्या म्हणलं पौर्णिमेला लावून घेऊ आपण. लातूरला तर पौर्णिमा झाल्याच्या नंतर लग्न लावत नाहीत, कारण पौर्णिमेपर्यंतच लग्न लावतात. म्हणलं जाऊ द्या, आता प्रत्येक जण आता तुळशीला साडी वगैरे नेसवतात, मंडळी वगैरे लावतात, सगळं करतात. पण आमच्याला तुळशीला एवढं काही करता येत नाही, कारण आयती जर तुळस घेतली ना तर मध्य भागात असते, मग साडी व्यवस्थित नेसवता येते. पण आमची ही घरच्या घरी बांधलेली आहे, त्यामुळे मग काही नेसवता येत नाही. मला जाऊ द्या, जे आहे ते आहे, ॲडजस्ट करता येईल जसं आहे तसं. त्यामुळे मी फक्त घुंगटच ठेवते. 12 महिने म्हणजे छोटंसं घुंगट आहे, तर तेच घुंगट टाकते मी. आणि साधे सिंपल असे, म्हणजे जसं तुळशीचं लग्न साधं सिंपल लावतात तसं साधं सिंपलच, जास्त काही असं जास्त काही करत नाही. पण चला, आता मला उशीर व्हायला, बोलत जर बसले ना तर बराच उशीर होईल. 5:45 वाजले. आता मला अजून शिरा करायचा आहे, कारण वर्षाला करंजा,
चकल्या काहीतरी फराळाचं करत असते ताजं. पण ह्या वर्षी मी 8 दिवस लातून राहिल्यामुळे मला एवढा शिलाईचा लोड झाला, एवढा शिलाईचा लोड झाला आहे ना, खरंच खूप लोड झाला आहे. त्यामुळे मला काहीच करायला नाही जमलं. जायच्या अगोदरचे पण ब्लाऊज होते आणि आल्याच्या नंतर पण ब्लाऊज चालूच आहेत कस्टमरचे टाकायला. म्हणलं जाऊ दे आता ह्या वर्षी काय नको करायला. तर मग आता फक्त शिरा करणार आहे. कारण अक्कलकोटला मी गेलते ना तेव्हा मला तिथला इतका शिरा आवडला ना, खूप म्हणजे खूप आवडला. पण सेम तसाच जमल असं नाही सांगता येत, पण बघू जसा जमल तसा शिरा करणार आहे. शिरा तर काय सोपाचा प्रत्येकालाच येतो, पण कोटमधला जो शिरा असतो ना एवढा छान असतो ना, खरंच खूप म्हणजे खूप छान असतो शिरा तो. तर तसाच मला जमल हे पण मी नाही सांगू शकत, पण करायचा प्रयत्न करणार आहे. तर चला बघू कसा शिरा होते माझा. मला पण उशीर होईल कारण अजून स्वयंपाक करायचा आहे. शिवानीचे पप्पा यायला लागले दवाखान्यातून, उद्या सकाळी त्यांना जायचं आहे लगेच महागारी. तर असो आता चला बघू शिरा कसा होते माझा. तर ते बघा मी पाणी उकळायला मग अशी गरा वगैरे भाजून ठेवला होता, आणि हे बघा आणि पाणी उकळायला ठेवलं होतं गॅस बारीक करून. म्हणलं तयारी होते तोपर्यंत पाणी उकळेल तर एक काम लवकर होईल जरा. आणि इथं तूप पण ताजंच कडवून ठेवले. हे बघा अजून पण नाही काढलं, आता हेच तूप वापरणार आहे मी ताजंच. कारण फराळीचं तर काय ताजं करणं झालं नाही, म्हणलं जाऊ द्या हे तरी ताजं करू. इथं तयारी पण सगळी करून ठेवले, जे आहे ते पूजेची सगळी तयारी, वाती दिवे वगैरे सगळं हे करून ठेवले. आणि चला मग आता मी शिरा करून घेते, पाणी उकळेल तोपर्यंत शिऱ्याचं. तर चला आता मोठा गॅस केला मी. ताट झाकायचं होतं, ताट काही झाकलं नाही. ताट झाकलं असतं तर लवकर पाणी उकळलं असतं माझं, पण मी तसंच गेले. साडी चेंज करायची होती मला, त्यामुळे जाऊ दे आता. आणि टेलरचे कामं कसे असतात माहिती आहे का, टेलर प्रत्येकाचे ब्लाऊज शिवून देतो पण स्वतःचे ब्लाऊज टेलरला शिवणं होत नाही. तुम्ही पाहत असाल की प्रत्येक साडीवर मी वेगळं ब्लाऊज घालते, प्रत्येक साडीवर वेगळं ब्लाऊज घालते. मॅचिंग कधीच घालत नाही कारण माझ्याकडे ब्लाऊजच नसते. टेलरचं काम तसंच असतं, दुसऱ्याचे शिवता स्वतःचे ब्लाऊज शिवणं होत नाही. असं आता जाऊ द्या. चला माझा शिरा करू, बोलत बसलं तर उशीर होईल मला पण. तर चला जाऊ द्या, बोलणं काय संपणार नाही माझं, कंटिन्यू चालूच राहणार आहे. तर चला इथं माझा शिरा करायला चालू आहे. कारण मी जेव्हा साडी चेंज करत होते तेव्हाच पाणी ठेवलं होतं आणि गरा पण भाजून ठेवला होता. तर इथं बघा शिरा करून झाला. मी शिऱ्यात पहिल्यांदा 1 चमच्याभर म्हणजे पाणी ठेवलं होतं, पाण्यात चमच्याभर तूप टाकलं आणि नंतर गरा टाकला. कारण शिवानीला गरा इतका पातळ आवडतो ना की खूप म्हणजे खूप पातळ आवडतो. पण गरा एक अशी गोष्ट आहे ना की थंड झाली ना तर लगेच घट्ट होतं, आपण किती बी जरी पातळ केला तरी. आणि ना जास्त जोर लावावं लागतं कारण गाठी व्हायची शक्यता असते त्यामध्ये. जरा जास्तीचाच केला होता कारण परत सध्याला पण मला हेच द्यायचा होता, त्यामुळे थोडा जास्तीचा केला होता. नाही तर घरी जर करायचं म्हणलं असतं ना तर नसता झाला. तर इथं मी थोडंसं दुधाचं पावडर टाकले, साखर वाटीभर टाकली आणि दूध पावडर टाकले. दूधच टाकणार होते पण दूध नव्हतं, त्यामुळे थोडंच टाकलं, 1-2-3 चमचे अंदाजाचं. आणि नंतर वरून तूप मला कमीत कमी छटाकभर तूप टाकायचं होतं, पण शिवानीला कोणती तर क्रीम बनवायची आहे त्यामुळे तिला तूप लागणार होतं. आणि तूप कसं ताजं थोडंसंच करते, थोडंसंच तेवढंच वापरते मी. आणि दिव्याला पण तेच वापरावं लागतं मला त्यासाठी. तर इथून कमीत कमी अर्धा छटाक तरी तूप मी वरून टाकलं. नंतर मी कमीत कमी एवढ्याला 1.5 छटाक तरी तूप लागत होतं, पण तेवढं नव्हतं तूप, त्यामुळे मी एक अर्धा छटाक अंदाजाचं तूप टाकलं. आणि इकडं आता काजू बदामचं जे तर इथं तुपामध्ये काजू बदाम वगैरे जे बी आहे, मनुके वगैरे नव्हती, काही संपलं होतं सगळंच, त्यामुळे काजू बदाम फक्त होते तेवढंच टाकलं होतं तुपामध्ये. तर इथे बघा तूप म्हणजे आपला जो शिरा आहे तर तो किती सॉफ्ट दिसतोय एकदम, पण नंतर जेव्हा थंड होईल ना तर तेव्हा एकदम घट्ट झाला होता. असं आता जाऊ द्या, थंड गरम तर नाही खाऊ शकत लगे, कारण तुळशीचं लग्न झाल्याशिवाय कोणालाच खाता येत नव्हता. पण शिवानीला असा शिरा जास्त आवडतो, पण गरम खावा लागत होता. पण तुळशीचं लग्न लावायचं त्यामुळे तिला नाही दिला खायला मी. पण शिरा खूप छान झाला होता. अजून थोडा तुपाचा वापर करायचा होता पण नाही केला तुपाचा वापर, म्हणलं जाऊ द्या आता. थोडीशी हळद टाकली होती पिवळा दिसावं त्यासाठी, नाहीतर पांढराच करत असते जर वेळेस मी. ह्याच वेळेस हळद टाकली होती. कधीतरी बदलून थोडाफार बदल काहीतरी करते. तर इथे आता माझं धने घ्यायला चालू आहेत, म्हणजे तांदळात थोडे धने टाकायचे होते. काकू म्हणलं जे अक्षदाचे तांदूळ आहेत तर त्यात थोडे धने टाक म्हणून, त्यामुळे मी थोडे धने टाकते अक्षदाच्या. आणि अक्षदा जो आहे तो म्हणजे हळद आणि कुंकू टाकून लाल पिवळा केला होता, त्यातच थोडे धने टाकायला चालू आहेत. काय माहीत कशामुळे धने टाकते तेवढं मला पण नाही माहिती, पण काकूनं टाक म्हणलं त्यासाठी मी टाकले होते. तर इथं बघा सगळी तयारी चालू आहे आता. फायनली बाहेरची पूजा वगैरे मांडून घ्यायची आहे, त्यासाठी नारळ वगैरे आणून ठेवला होता. आणि आमच्या तुळशीला ना साडी वगैरे नेसवता येत नाही, कारण मध्यभागात जर तुळस असेल ना तर साडी व्यवस्थित अशी नेसवायला येते.
पण आमची जवळ तुळस आहे तर ती आम्ही भिंतीला खिटूनच वाटा बांधला होता, त्यामुळे साडी नेसवता येत नाही. त्यामुळे मला जाऊ द्या, जसं आहे तसं. छोटं घुंगट आहे तर तेच घुंगट मी टाकत असते वर्षाला आणि ब्लाऊज पीस ठेवून बटी भरत असते. कारण आता सध्या साडीच प्रत्येकजण नेसवत आहेत, पण मला नेसवता येत नाही. म्हणजेच तुळस आमची एका साईडला असल्यामुळे नेसवता येत नाही. मध्यभागात असल्यास तर नेसवली असते, पण असं आता जाऊ द्या. तर इथं कळस वगैरे मांडून ठेवला. कळस तर प्रत्येक ठिकाणी असतोच, कळस शुभ असतो. त्यामुळे प्रत्येक पूजेला पहिल्यांदा कळस आणि आपले गणपती बाप्पा हे दोन पाहिजेच प्रत्येक पूजामध्ये. त्यामुळे आधी गणपती बाप्पाची स्थापना केली, कळस मांडून घेतला आणि नंतर मग देवीचं जे काही वटीचं सामान आहे म्हणजेच आपल्या तुळशीचं, तर ते सगळं वटीचं सामान काढून ठेवलं आणि नंतर गणपती बाप्पाचे आणि आपल्या कृष्णदेवाचे अभिषेक करून घेतला. कारण अभिषेक केल्याशिवाय देवाची स्थापना होत नाही. अभिषेक हा करावाच लागतो, कारण आपल्याला सगळ्याला माहितीच आहे की तुळशीचं लग्न कृष्णासोबत लावायचं असतं. त्यामुळे तरी त्या तुळशीला अगोदर मी पाणी टाकून घेतलं, कारण तुळशीला पाणी टाकून घ्यावं लागतं सगळ्यात अगोदर. तुळशीला पाणी टाकून घेतलं, नंतर तुळशीचे वटीचं सामान जे बी काय होतं ते ठेवलं सगळं. आणि आता इथं गणपती बाप्पाचे आणि कृष्णदेवाचे जे अभिषेक आहे दुधानं आणि पाण्याने करायला चालू आहे. ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदया असं म्हणत मी 21 वेळा दोन्ही देवांचा अभिषेक करून घेतला आणि नंतर देवांची स्थापना करून घेतली. वस्त्रमाळ वगैरे चढवली. म्हणजे त्यांना वस्त्र वगैरे काही नव्हते, कारण मूर्ती छोटी असल्यामुळे वस्त्र एवढे छोटे भेटत नाही. ती फक्त गळ्यातला हार आणि टोप होता, म्हणजेच आपला मोरपिसाचा टोप आहे, तर तो टोप घातला फक्त. जास्त काय म्हणजे नवीन ड्रेस वगैरे काही घातला नाही, कारण नव्हताच त्यामुळे नाही घातला. जाऊ द्या मला, जसं आहे तसं ॲडजस्ट करून घेऊ. देव काय म्हणणार नाही की मला हेच द्या तेच द्या म्हणून. आपलं म्हणजे आपल्याला देवाला सजवायची जास्त आवड असते, त्यामुळे आपण सजवत असतो जास्त. पण जे आहे त्यातच ॲडजस्ट केले मी. तर इथं मी हार पण म्हणजे फुलं नव्हते त्यामुळे नकलीच हार घालून घेतलाय तुळशीला. तर आता इथं अगोदर आरती करून घेतली. सगळं म्हणजे जे काय प्रसादाचं होतं ते सगळं तिथं ठेवून घेतलं, आरती करून घेतली. तर इथे बघा आता अक्षतेची तयारी चालू आहे, कारण अगोदर आरती करून घ्यावी लागते आणि नंतर अक्षता टाकावा लागतो तुळशीवर. त्यामुळे इथं अगोदर मी धरले होते, पण मला व्यवस्थित धरायला जमत नव्हतं, कारण खाली दिवे लावले होते. मग ते दिवे एखाद्या वेळेस साडीला लागले असते. त्यामुळे नंतर मी उठले आणि शेजारच्या आर्याला तो रुमाल धरायला लावला, कारण मला म्हणजे बसायला व्यवस्थित तिथे येत नव्हतं. त्यामुळे तर इथं मोबाईलवरच लावलं होते मंगळाष्टिका वगैरे, कारण मंगळाष्टिका मला एवढी पाठ नाही आहे, थोडंसं उगं कडवं पाठ आहे, पण तेवढंच कुठं म्हणायचं. त्यासाठी मोबाईलवरच 5 कडवे लावले होते. आणि आरती पण तुळशीची मोबाईलवरच लावली होती, कारण तुळशीची आरती मला येत नाही. बाकीच्या आरती येतात, जो बी काही म्हणजे आपल्या रोजच्या आरती म्हणायची आहे सवय आहे ते, पण तुळशीची आरती जसं म्हणण्यात येत नाही, त्यामुळे ते पण मोबाईलवर लावली होती मी. तर इथे बघा आता आर्याला थांबवले मी. तर बघा इथं अक्षता टाकायला चालू आहे तुळशीवर, आणि 5 तरी बायका पाहिजे. त्यामुळे शेजारच्या 2-4 बायका बोलवल्या होत्या, पण त्या काही आल्या नाही. त्या 2 जणीच आल्या होत्या. तर म्हणलं जाऊ द्या, शिवानीची मैत्रीण जास्मिन एक आणि शेजारची रेश्मा आहे, समोरच घर आहे आमच्या. तर ती तिची मुलगी आणि काकू पद्मिन काकू 2-3 जणी होत्या, 4 जणी, आणि आम्ही घरी 3 जणी होतात. तर त्यामुळे तेवढ्यातच ॲडजस्ट केलं. आणि तुळशीचं लग्न लावल्याच्या नंतर जे बी काय आपलं उडवायचं आहे तर ते तर उडवावंच लागतं, कारण मान आहे उडवायचा. त्यामुळे दिपावळीतलं आवर्जून उडवायला थोडं तरी ठेवावं लागतो. तर इथं 2-4 झाडं वगैरे जे बी काय होतं तर ते आता उडवून घेतलं शिवानीने आणि समूने. तर चला, माझा आता व्हिडिओ संपतच आला आहे, तर मी आता व्हिडिओचा एंड करते. आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला, काय वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि माझा आवाज ना खूप छोटा येतो आहे, त्यामुळे मला काय वाटतं माहिती का, घर जर मोकळं असलं ना, म्हणजेच घरात कोणी माणसं वगैरे नसली ना, तर आवाज व्यवस्थित काढता येतो. घरात जर कोणी माणसं असली ना तर हळून बोलावं लागतं, त्यामुळे माझा आवाज चोरून बोलल्याने येतो आहे.
त्यामुळे माझा आवाज थोडा छोटा येतोय, पण तसं रिकामं घर नसतं, त्यामुळे मला व्हिडिओ एडिट करायला उशीर लागतो आणि आवाज पण लहान काढावा लागतो. तर असं आता जाऊ द्या, जसं आहे त्यावर ॲडजस्ट करून घ्या तो मी पण, आणि मी पण ॲडजस्ट तर करतेच मी पण. तर चला, आता मला आजचा व्हिडिओ कसा वाटला, काय वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि मी आता व्हिडिओचा एंड करते, कारण माझा व्हिडिओ आता संपतच आला आहे. नंतर काय होतं ना, मी बोलण्याच्या राड्यात ना माझा व्हिडिओ किती राहिला आहे मला पण लक्षात येत नाही, पण आज आवर्जून लक्षात ठेवलं आहे. तर चला, बाय. श्री स्वामी समर्थ.